हा खेळायला पडशील थांब. फुल आणायला जातो. सर्व धर्म समभाव शाळेमध्ये शिकवतात. नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग. कसे आहात तुम्ही? तर मित्रांनो, उद्या आहे रमजान ईद आणि ईदच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. ईद मुबारक. आणि बच्चांनी मस्त कायदेशीर एकदम आहे बघा, कारण बच्चा आता चाललाय स्कूलला. आणि जसे असे फेस्टिवल असतात, जसं गुढीपाडवा होता तेव्हा ह्यांना गेटअप मारायला सांगितला होता. म्हणजे धोती किंवा सदरा फेटा वगैरे. खूप साऱ्या मुलं मुली, लहान लहान मुलं मुली गेटअप मारून आलेल्या, साडी वगैरे घालून आलेली, मस्त एकदम छान. वेगवेगळे फेस्टिवल असतात तेव्हा वेगवेगळे गेटअप असतात. तसंच उद्या आहे रमजान ईद, त्याच्यामुळे बच्चाला बोलले की पठाणी वगैरे घालून यायचंय कायदेशीर एकदम. आणि जेवणामध्ये खीर किंवा म्हणजे स्वीट डेझर्ट काहीतरी घेऊन यायचंय. तर बच्चा तू काय घेतलं आता डब्यामध्ये? खरं सांग, काय घेतले डब्यामध्ये? काय घेतले? पुरणपोळी घेतली बच्चांनी, कारण की तुम्हाला तर माहिती आहे की काल गुढीपाडवा होता म्हणून गोड बनवलं होतं घरी. तर आज पण आईने पुरणपोळ्या बनवल्यात आणि आज आम्ही चाललोय बच्चाला घेऊन स्कूलला. तर बच्चा रेडी? आर यू रेडी? येस येस, व्हेरी गुड व्हेरी गुड. बच्चा आता आमचा रडत नाही. बच्चाचा एक प्रॉब्लेम आहे, ते तुम्हाला सांगतो. स्कूलमध्ये डे 1 पासून बच्चाला मी बाईक करून उतरवतो. बच्चाला जेव्हा मी बाईक करून उतरवतो म्हणजे प्रतिभा त्याला उचलून घेते आणि उचलून घेतल्यानंतर डायरेक्ट टीचरकडे अशी उचलून देते, है ना बेटा? टीचर तुला अशी उचलून घेतात ना. तर बच्चा सारखा बोलायचा उचलून नको ना घेऊ, उचलून नको. आम्हाला काही कळायचं नाही ती गोष्ट, त्यामुळे बच्चा रडायचा. पण आता जर बच्चाला असा खाली ठेवला ना की जा बेटा स्कूलला, तर बच्चा एकदम आरामात बाय करतो. का? कारण त्याला उचलून नाही घ्यायचं. खेळायला जातो स्कूलला बेटा. एक बेटा काय काय शिकवतात सांग ना रे. एबीसीडी आता लगेच शिकवतात तुला? संजोग वेदन शिकवतात. आणि तुला हात कसं करायला शिकवतात बेटा? असं अच्छा कसं करायचं? अरे वा वा. हात वरती कसं करतात बेटा? अरे वा. तर बच्चा स्कूलला जाणार ना, तुला केक देणार ना मी. ओके, तर चला आपण बच्चा स्कूलमध्ये जाऊ आणि बघू लहान लहान मुलांनी काय काय गेटअप मारलाय. बच्चाने इथे एकदम कायदेशीर पठाणी टाईप, म्हणजे असं आपण सदरा वगैरे घातलंय जसं स्कूलमध्ये सांगितलं होतं. हे बघ बच्चा किती स्मार्ट दिसतो रे बच्चा. हा है ना बेटा? युअर अ स्मार्ट बॉय ना, युअर अ गुड बॉय. व्हेरी गुड व्हेरी गुड. त्याला 10 वाजले, बच्चाला घेऊन जायचं स्कूलला आणि तुम्हाला स्कूलला घेऊन जाणार आहे मी आणि दाखवणार आहे की लहान लहान मुलांनी किती ड्रेसिंग खूप छान अशी मारलेली असेल. सर्व धर्म समभाव शाळेमध्ये शिकवतात, तेच आपल्याला बघायला जायचं. तर चला. ओहो बच्ची, खाली बा खाली बा, पडशील थांब. फुल आणायला जातो. चला आरामात चला बेटा, पडशील. मी हात पकडू तुझा. आरामात आरामात पडणार तू बेटा. आता बच्चाला सवय लागली, आता एक फुल तरी रोज घेऊन कोणाला तरी देतो बच्चा. अरे वा 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 वा. तो नाही बेटा, हा फुल आहे बघ. हे पण आहे ना. लवकर घे बेटा, स्कूलला लेट होतोय. चला पडशील पडशील. मम्मी आली, चला दे मम्मीला. बेटा चल, उशीर होतोय बेटा. तो काय हातात आहे ना फुल, दे मम्मीला. दुसरा आणायला जातोय बाई. चला बच्चा बाय करा. बाय बाय. कुठे चालला बेटा तू? स्कूलला. कुठे चालला? स्कूलला. व्हेरी गुड. प्रतिभा जायचं ना. आज बच्चा खुश दिसतोय, म्हणजे जास्त रडारडी होत नाही बच्चाची. सवय झाली आता त्याला. हा सवय झाली. ठीक आहे चल. तर मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलेलो आहे बच्चाच्या स्कूलमध्ये एक अशी गंमत झाली की बच्चा सांगत असतो की मला उचलून कोणी घेऊ नका, मी असं चालत स्वतःहून जाणार. कारण बच्चा खूप दिवसापासून बोलत होता की मला उचलून नाही घ्यायचं, मी स्वतः जाणार. कारण टीचर लोक त्याला उचलून घ्यायचे, तर त्याला मला वाटतं काय माहिती काय प्रॉब्लेम आहे त्याला. पण बच्चाने जो सोसायटीमधून फूल आणला होता, तो फूल जो आहे तो टीचरला देणार आहे. बच्चा आम्हाला बाय करतोय. बच्चा खूप छान आहे बघा आणि खूप खुश आहे. बच्चा स्कूलला चालला आहे बघा. आणि कधी रोज त्याच्या चेहऱ्यावर कटिंग असते की जाणार नाही, पण आज सिम्पल होता बच्चा, एकदम नॉर्मल मूडमध्ये. आणि बच्चांनी फूल दिलेलं आहे टीचरला. टीचर पण खुश एकदम की बच्चांनी फूल दिलं आहे. बच्चाचा वेलकम. आणि बच्चा खूप हसत गेला. खूप छान वाटलं की बच्चा आज पहिल्यांदा खूप छान असा स्वतःच्या मनाने गेला आहे. हां छान वाटलं आज.
तर प्रतिभा आपल्याला जायचंय, बच्चाला घेऊन यायचंय शाळेतून, कारण की वाजलेला आहे 1 आणि 1:15 शाळा सुटते बच्च्याची. तर चल येते तू. नाही तुम्ही जाऊन या, आज बच्चाला तुम्हीच घेऊन या. अरे यार चल ना. आईचा फोन आलेला मला. काय बोलली? का बोलली शिल्पाताई येणार आहे, तू त्यांच्यासाठी जेवण बनव. ओके अच्छा. तर मित्रांनो शिल्पाताई येणार आहे, माझी मोठी बहीण, त्याच्यामुळे प्रतिभा नाही येत आहे माझ्यावर बच्चाला घेऊन यायला. तर बच्चा असं माझ्याकडे पण राहतो, असं बोल येतो माझ्याकडे पण. तर मी सुजलला घेऊन चाललो, तर चला बच्चाला घेऊन येऊ. आज माझ्यावर प्रतिभा येणार नाही आहे बच्चाला आणायला, तर आज आलेला आहे सुजल. पण त्याआधी मी सावळीमध्ये गाडी उभी करतो, कारण वाजलेले आहे 1:15. कारण की गाडी जेव्हा गरम होते तेव्हा बच्चाला बसायला जमत नाही, चटका लागतो टाकीच्या इथे. त्याच्यामुळे मी स्वतः आलेलो आहे इथे लवकर आज, आणि गाडी सावळीमध्ये उभी केलेलं. खूप ऊन होतं इथे, खूप पॅरेंट्स असतात ते 10-10 मिनटं उभे राहतात, आम्ही पण असेच उभे राहतो इथे. हे बघा खूप ऊन आहे, 1:15 वाजलेलं आहे दुपारचं, म्हणजे समजून जावं किती ऊन असेल इथे. तर खूप पॅरेंट्स असे वाट पाहतात आपल्या मुलांची घरी येताना, घरी कधी येतात म्हणजे गेटच्या बाहेर, आणि आतमध्ये मुलं असतात ते पॅरेंट्सचे म्हणजे वाट बघत असतात की आमचे पप्पा मम्मी बाहेर उभे असतील. कारण जेव्हा स्कूल सुटायचा टाईम असतो तेव्हा एकेकांच्या चेहऱ्यावर कटिंग असते, एकदम रडायची थोडीफार, जशी बच्चाची कटिंग असते. आणि उद्या रमजान ईद आहे म्हणून सगळ्यांना गेटअप करून यायला सांगितलं होतं त्या ड्रेसिंगमध्ये, आणि ते आम्ही वाट पाहतो आमचा बच्चा कधी येणार, आमचा बच्चा कधी येणार. कारण बच्चा पण असंच रडत रडत येतो, पण आज बच्चा हसत हसत गेलेला आहे स्कूलमध्ये. आता येताना मला बघायचं आहे की बच्चा हसत येतोय की रडत येतोय. लवकर येणार आहे बच्चा, एक्साइटमेंट असते पालकांना की आमचा मुलगा कधी येतोय, आमचा मुलगा कधी येतोय. प्रत्येक पालकांना असंच वाटतं की लवकरात लवकर आमचा मुलगा यावा इथे, कारण खूप बाहेर ऊन आहे आणि लहान लहान मुलं असतात ते रडत असतात की आम्हाला कधी पाठवतात. शेवटी बच्चा आला इकडे, आणि बच्चाला मी विचारत आहे काय बच्चा, आणि बच्चाला जेव्हा इथे सोडलं तेव्हा मॅडम आम्हाला बोललं की वेदांत नवलेचे पॅरेंट्स तुम्ही थांबा, थोडंसं तुमच्याशी बोलायचं आहे. मी थोडंसं घाबरलो, मी बापरे काय बोलायचं आहे. तर आम्ही तिथे थांबलो होतो, तेवढ्या ह्या ताई आम्हाला भेटल्या इथे. ताईबद्दल आम्ही तुमच्या खूप मोठे फॅन आहे, जरा एक आमच्यावर सेल्फी घ्याल का. तर ठीक आहे घेऊ आपण सेल्फी, खूप छान असं एकदम. ताई पण खूप खुश झाल्या, कारण की मी त्यांचा मोबाईल घेतला, कारण आपली हाईट थोडीशी जास्त असल्या कारणाने सगळेजण असे आले पाहिजे त्या हिशोबाने मी सेल्फी घेतला. आणि इथे जेव्हा मी टीचरला विचारलं की टीचर कशाला तुम्ही आम्हाला थांबवलं, तर बोलले वेदांच्या बॅगेमध्ये बॉटल असते ती लिकेज आहे, तर तुम्ही बॉटल व्यवस्थित आणा. मी बोललं ठीक आहे ओके थँक्यू. चला आता बच्चा काय बोलतो बघू. मग काय जिथे गाडी सावळीमध्ये थांबवली होती तिथे बच्चाला जेव्हा मी गाडीवर बसवलं तेव्हा बच्चा काय बोलतोय तुम्हीच बघा. ये बच्ची जायचं घरी. हा बेटा, हा ज्यूस भाई, याला आता ज्यूस पाहिजे. कुठला ज्यूस घ्यायचा? मित्रांनो लहान मुलांसाठी कोणता ज्यूस उपयुक्त आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून बच्चा जेव्हा ज्यूस मागतो तेव्हा त्याला ज्यूस द्यायला. हे बेटा पुढे हो, पुढे सर. व्हेरी गुड. आता पाठी हो थोडा. बस चल, चला बेटा बाय करा, बाय करा बेटा. त्याची वाय कर. चला आता बच्चानी तर बाय केलेलं आहे, पण आता एक तुम्हाला सुजलची हे सांगतो हिसाब. सुजल बघा केस विसा वाढून एकदम कायदेशीर एकदम हवेचा एकदम आनंद घेत होता सुजल. इथे कुठे गेला रे सुजल? हाय बघा बघा केस वगैरे. त्याच्या पप्पांनी सांगितलं की बाई केस कापायचे, पण सुजल केस कापत नाही, केस वाढवतोय. घरी झाल्यावर धतिंग होणार आहे आता घरी गेल्यावरती. आणि फायनली आम्ही आलेलो आहे आमच्या सोसायटीमध्ये. तर त्याला बच्च्याबरोबर थोडीशी गप्पा गोष्टी करू, आणि बच्चा आता काय ॲक्टिव्हिटी करतोय ते तुम्हीच बघा. आज काय शिकवलं तुला स्कूलमध्ये? काय शिकवलं आज? वेदांत शिकवलं, म्हणजे नाव शिकवलं. फुल आता नाही बेटा, फुल फुल आता नाही, सकाळी घेतलं ना तू फुल. बच्ची अरे यार पडशील. थांब बेटा, चटका लागेल. चल या, हे घे, चल घे घे खेच. ये आले वा, चला बस झाला. अजून हां व्हेरी गुड. चला चला, सुजल दादाला दिला फुल, पप्पाला पण देतो तू. हे घे, हे घे, चल घे. अरे वा वा वा, थँक्यू थँक्यू. चला चला. हा बच्ची हा फुल कोणाला देणार? मम्मीला देणार तू फुल. चला चला मम्मी, चला चला.
थँक्यू वेदांत. अरे बापरे, तुला काय बनवले मी बघितलं का तू? हो, काय बनवलं प्रतिभा तू? पुरी बनवले, चिकन फ्राय केला वेदांत. तर मित्रांनो, बच्चा आलेला आहे घरी आणि प्रतिभा आली नव्हती माझ्या बरोबर, कारण की प्रतिभा हे जे आहे ते आज स्पेशल जेवण बनवते. प्रतिभा, आज काय स्पेशल जेवण आहे बेटा? चिकन फ्राय, पुरी, पापड, ओ, डाळ ओ, भात, पुरी. बटाट्याची भाजी. हो, बटाटी भाजी, चिकन फ्राय, पापड. काय विशेष काय पण आज? आज शिल्पाताई येणार आहे ना म्हणून. शिल्पाताई येणार म्हणजे शिल्पाताई कोण आहे बेटा? इंट्रोड्यूस कराव ना. अहो, माझी ननंद आहे मोठी. ओ माय गॅड्स. तर मित्रांनो, तुमच्या भावाची म्हणजे तुमचा भाऊ म्हणजे मी तुमचा भाऊ, त्याची मोठी बहीण येणार आहे. कधीच्या काळी येते बहीण आमची, तर आज येणार आहे. त्यासाठी एवढं स्वागत आहे. एक कारणानिमित्त येते. कोणत्या कारणासाठी येणार आहे